बघूया आपल्याला पोपटीसाठी काय काय पदार्थ लागणार आहे. तर या इथे तर पहिले आपण घेतले चिकन, जे आपण मॅरिनेट केलेलं आहे, ज्याला आपण आपला मसाला मीठ लावून ठेवलेला आहे, अर्धा ते पाऊण तास झालेला आहे. त्यानंतर आपण घेतले अंडी. त्यानंतर पोपटीसाठी सर्वात महत्त्वाचा जो पदार्थ आहे त्याला बोलतात मामुरड्याचा पाला, ज्याचा फ्लेवर येतो पोपटीमध्ये, तो आहे. त्यानंतर घेतलेल्या आहेत आपण शेंगा, त्याच्यामध्ये आपण घेतल्या थोड्याशा मटारच्या शेंगा, नंतर या वालाच्या शेंगा आणि या तुरीच्या शेंगा, आणि त्यानंतर घेतलेला आहे तो ओवा आणि मीठ आणि मडका. तर आपण आता पाल्याचे थर लावून घेऊयात, आणि त्यानंतर आपल्या ज्या वस्तू आहेत त्या एका लेअरनी भरू. तर आपण शेंगा आहेत तर थोड्याशा धुवून घेतलेल्या आहेत ओल्याकडून. मीठ टाकलेलं आहे. आता परत थोडासा आपण पाला टाकूया. चिकनचा थर लावू. चिकन बसून घेतोय आता आपण व्यवस्थित सर्व लेयर मध्ये. पॉज करू केली अंडी ठेवते. आणि आता आपण टाकतोय आपल्या तलावातली स्पेशल डिश चिंबोरी आणि पोचा कोलंबी. कुर्ली आता परत त्याच्यावरती आपण शेंगाचा थर टाकतोय. पाल्याचा थोडा थर, आज पाला आपण कमी घेतला थोडा. जिरा ओवा राहिलेला जो ओवा आहे तो टाकतो. थर परत एकदा टाकते. घरात ना फॉईल पेपर आहे. तिकडनं काय
परफेक्ट टायमिंग परफेक्ट. म्हणजे टायमिंग परफेक्ट वाटते.